नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्रातील चुकांमुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. पदवी हातात, नाव दुसऱ्याचं, फोटो तिसऱ्याचाच. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्रातील चुकांमुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. प्रमाणपत्रातील नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका झाल्या, कोणाचा फोटो चुकलाय, काहींचं तर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष चुकल्याची तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. पदवी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना चुकीच्या दुरुस्तीचा अर्ज भरण्यात वेळ गेला, त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे पदवी प्रमाणपत्रात चुका असल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्याचे प्रमाणपत्र घेऊन फोटो काढण्याची वेळ आली. शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ बुधवारी झाला. पदवी प्रमाणपत्र मिळणार असल्यानं विद्यार्थी आनंदात होते. रांगेत उभे राहून पदवी घेतली, परंतु पदवी प्रमाणपत्र पाहिल्यावर मात्र नावात चूक असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं. काही विद्यार्थ्यांचा तर फोटोच बदलला होता, तर काही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर उत्तीर्ण झाल्याचं साल चुकलं होतं. अनेक विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रात चुका असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी परीक्षा विभागाकडे तक्रार केली असता विद्यापीठानं अर्ज भरून घेत 8 दिवसात प्रमाणपत्रातील चुकांची दुरुस्ती करून देणार असल्याचं आश्वासन दिलं. पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी 2 महिने अगोदर अर्ज भरून घेतला होता. 500 ते 1,500 रुपयांपर्यंत शुल्कही भरून घेतलंय, तरी पदवी प्रमाणपत्रात चुका कशा घडल्या असा सवाल उपस्थित होतोय. काही विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची प्रिंट दाखवल्यानंतर विद्यापीठाची चूक असल्याचं निदर्शनास आलं. स्वायत्त महाविद्यालयाकडून आलेल्या पदवी प्रमाणपत्रातील अर्जात चुका झाल्यात, त्यामुळे पदवी प्रमाणपत्रात चुका आढळून आल्यात. पदवी प्रमाणपत्रात चुका झाल्या असतील तर विनामूल्य दुरुस्ती करून देणार आहे.